किती उशीर झालाय. फसले मी इथे येऊन. आता नाही येणार हा. नेहमी आयत्या वेळेला पळ काढतो. इतरांच्या भावनांची कदरच नाहीये यार. मीच मूर्ख आहे. उगाच त्याच्या शब्दावर विश्वास ठेव. घरी होते ना तेच बरं होतं. जाऊया घरी. इथे आता नको थांबायला. काय झालं? असं कसं? काहीतरी झालं असेल, सांगा की. काही नाही, जरा घाबरले मी. घाबरलं की असं होतं? एवढा दम लागतोय? हो, जरा जास्त घाबरले की होतं. घाबरल्यावर असं होतं वय? मला फक्त बाई समोर आली की घाबरले होते. रस्त्यात इतका अंधार होता. अंधाराची खूप भीती वाटते मला. इथवर कशी आली ना असं मलाच माहितीये. तुमच्यापेक्षा जास्त अवघड माझं आहे. मी कसं आलो माझं मला माहिती. का तुम्हालाही अंधाराची भीती वाटते? एका रप्पाट्यात पळून लावीन अंधाराला. तुम्ही अंधाराला घाबरत नाही, मग अडचण कुठे होती? मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. ते समजा जाऊ दे. तुम्ही चला. कुठं? तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. तुम्ही ती बघितली ना बा? तुमच्या जीवाला लई बरं वाटेल बघ. आणि तुमचा तो राग कुठच्या कुठे पळून जाईल अमेरिकेला. जे काय दाखवायचे ते इथेच दाखवा आता. नाही नाही, म्हणजे माझ्या बी डोक्यात आलत ते, पण इथे दाखवता नाही येणार. आणि खरी मजा त्यानं त्यांच्या जागी बघितल्यावरच आहे. कोणाला? आणि कसली मजा? हे गुपित आहे, तिकडे गेल्यावर कळेल. तिकडे? आता इथून अजून कुठे जायचंय? आपल्या शेतावर. काय? हो नाही, शेतावर नको आता. हो पण तिकडे दिसणार आहे की. हो खरंच सॉरी, पण आता शेतावर वगैरे मी नाही येणार हा. पण मग खरंच नाही जमणार का? कोण रे ते? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.